तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला आशा असते, म्हणजे मुला मुलीचं मिलन झाल्याच्या म्हणजे एखादी लग्न झाल्याच्या नंतर आणि त्या परिवारामध्ये खूप आनंदाचं वातावरण असते आणि त्यांना असं वाटतं की काही दिवसानंतर आम्हाला, काही दिवसानंतर माझ्या मुलाला, माझ्या घरी नवीन आलेल्या सुनेला काही मुलगा होईल, मुलगी होईल, बरोबर आहे. आणि मुलगा मुलगी झाली तर त्या घरचं आनंदाचं वातावरण असते, ठरकाने पेढे वाटतात हो. परंतु कधी कधी काय होतं की लग्न झाल्यानंतर 10-12 वर्ष होऊन गेले, पण त्यांना जर दाम्पत्य झाले नाही, मुलं जर झाले नाही, तुम्हाला सांगतो मूल मला झाले नाही तर त्या सुनेचा मोठा गदी असतात हो. तुम्हाला सांगतो, सासू तिला टोचू टोचू बोलते, मारहाण करते, नवरा सुद्धा तिला मार खूप छळ करते आणि तिला गावातून खाली मान टाकून जावं लागते, कारण गावातल्या बाया सुद्धा तिला हे अशीच आहे, वांजोटी आहे, पोरं बाळ नाही, अशा प्रकारचे तिला त्रास देत असतात, खूप अपमान होत असते तिचा. आणि अशीच परिस्थिती आहे बांधवानो, जरा लक्ष देऊन ऐका काय म्हणतो ते. चला भाई, काय करावं काही नाही, काही समजून नाही राहिलं. अहो लग्नाला माझ्या झाले 10 वर्ष. 10 वर्षापासून भाई माझ्या पदरात एक बाळ नाही ना काही नाही. अहो या दवाखान्यात जाते, त्या दवाखान्यात जाते, या देवाला हात जोडते, त्या देवाकडे नारळ फोडते, पण काही फायदा नाही बाई. लोकांचे लेकरं पाहते आणि मनातल्या मनात जुळते. हे देवा परमेश्वरा, अरे कोणत्या जन्माचं फळ देत रे तू. एवढ्या वर्षाची मी तुझी तपस्या करून राहिली, रोज तुझी भक्ती करून राहिली, रोज तुला एकच मागणं मागते रे की माझ्या सुद्धा अंगणामध्ये एक बाळ दे. पण नाही, कधी डोळे उघडशील देवा, कधी उघडशील. देवा तुझ्या विना गा देवा तुझ्या विना भजन होऊन राहिले, पण त्याच्या पहिला भजन केल्यानंच होईल का? इकडे काहीच नाही ना. 15 वर्षे झाले भाऊ, ना मला पोरगी झाली ना पोरगा झाला. त्या महाबाई मग कोची कुलत बायको आली न का आली तर त्यांच्या बहिणीने राहायचंच नाही. अरे एवढ्याला करतो का मी काम धंदे? हा महाबाई आपला काही अनाज पाणी नाही राहिला. बहिमा नाही हिच्याकडे पाहिलं, अगर इले अगर मारून कधी घेतलं तर पुन्हा नशी बायको भेटणार नाही. आणि अगर नाही इले घेतलं तर भाई माय येते ना मध्ये हन झोळपते. पुराच्या पण चक्कर लावून टाकला तिने घमेल्याले.
काय झालं लढतच राहायचो काय करणार दिवसामोर आपलं दुखणं गाऊ गाऊ मी थकून गेले. तुया त्या बहिमा तुया पोटातल्या कोणत्या नाव्या बुटल्यात तुम्ही सांगा होऊन नाही राहिलं तुम्ही सांगा मला हा. मला मुलं बाळ होत नाही याच्यात माझा दोष आहे का? तर मग तुया दोष नाही ना तर तू एक काम कर एका कागदावर सही देऊन दे दुसरी बायको कर काय तू एका कागदावर सही दे तर मी दुसरी बायको करतो म्हणजे इष्टांबरोबर सही दे सही म्हणजे तुम्हाला लग्न म्हणजे मजाक वाटली का? लग्न म्हणजे ते का मी का कौरिक राहू असं अहो अहो या लोकांचं बोलणं ऐकून फार त्रासले मी. त्या नडावर जाते पूर्ण बाया मला वाजोटी वाजोटी म्हणतात. लोकांचं तर सोडा पण तुमची आई मला वाजोटी वाजोटी म्हणून विचारते. माझ्या मनाला कसं वाटत असणार? अरे तुझ्या मनाचं सोड त्या बाई मग मालूम नाही त्या बाई मग एखादी कुळक कोंबडी कशी राहते तशी आहेस तू का बोलता मग? का बोललो खरं बोलतो तुझ्याकडे पाहायला गेलं म्हणजे ज्या बाई माय येते ना ते त्या बाई मा घमेलेलं गुळ बसवते मग कसं करू तर मी काय करणार? तुमच्या समोरच किती दवाखाने हिंडले पण काय फायदा झाला नाही. हे बघ काही नाही मला तू सही देऊन दे मी दुसरी बायको करतो असं नको करा. मला जर सोडलं तर मी कुठं जाणार तुम्हाला सोडून? कसं नको करा तसं करतो नाही हो का नाही हो कोणाकडे जाणार मी? आता मग आवा म्हणती माझं पिया या मुलाच्या साठी न झाला नाही कष्टीवर माझ्या राया जीवाची पर्वा नाही. नुसतं बोल भाड करू रोज माझ्या अत्याचार करता. या महाबैमा धीरे बोल नाही तर जीवनाचे कष्ट या मुलासाठी न म्हणती मला सारे वालोटी म्हणती मला सारे वालोटी गावात आता का तुला मारलीस काऊन काऊन मारलीस म्हणजे? तुला मारलीस काऊन मला शिवण्यात गेलास मला शोधत आलास का रे? तुले नाही देत नाही तर काय तुले नाही देत भवानी माता अरे पक्या मला सांग 10 वर्ष झाले या तुझ्या बायकोच्या पोटी काय झाला? केव्हा पण दिली आपल्या खरं म्हणता जाऊ केव्हा पण दिला म्हणतो तर मी का करू का करू म्हणतास? तिले नाही होत तर तुझ्या माईले करू का तुला लाज नाही का हो? तुला लाज लज्जा वाटायला पाहिजे थोडीशी. अरे हे बघ तुझ्या मनाला एक बायको करून दिली पण
माझ्या महालमाडीला एक वर्ष सुद्धा बघा बाळाऊसा वाढवेल असं काही पुत्र देऊन नाही राहिली. हे बघ इले घराबाहेर काढून दे, तुला दुसरं लग्न करून देतो मी. दुसरं लग्न हो मला पोरगी कोण देईन व? का नाही तर मग तुझ्या माईले करू का? नातीचा धन्या, अकलीचा कोद्या, तिला होती तिला काय झाला का गे? जास्त शिवा शिकलास का? खायले ए एक काम कर, हे बघ का करू? इले घराबाहेर काढ. हे कोणत्या कामाची नाही, माझ्या कोणत्याच कामाची नाही. ओके मा. अरे हे उलट्या करून राहिले. लागला रे मा नंबर. मा सुनबाई काय झाला वा? ओके काय झाला रे? आत्याबाई सकाळपासून असं मडमड वाटत आहे. उलटी उलटी वाटत आहे. सारखं चक्कर येऊन राहिलं. हो का? आंबट आंबट खायची इच्छा होऊन राहिली आत्याबाई. तुला म्हणजे उलटी होते? तुला शिदी ना हो? मेंटल माहे माझ्या सुनीला 10 वर्षानंतर कोणत्या कोणत्या उलट्या आंबट खाऊस वाटते. मला असं वाटते की माझ्या सुनीला गर्भधारण झाली. पाहिली देवा लई उपकार आहे तुझे. असंच आपला आशीर्वाद नापाठीशी ठेव. सुनबाई काय म्हणतात बाई? तुला आंबट खाऊस वाटते. हो, आत्याबाई. कोणत्या कोणत्या उलट्या होते? हो आत्याबाई. हे बघ हे लक्षण माहितीये काय का ज्या बाईला गर्भधारण राहते ना तिला हे असं वाटते. मला असं वाटते का 10 वर्ष झाली तुझ्या पोटी काही झालं नाही ग. माझ्या नातवासाठी असा जीव लप लप करते व. मा तिला आंबट आंबट खावसा लागते का? हो देऊ का आपला निंबू? का पागल बिगलास का रे? निंबू धरून हिंटे घे नालाईक. पक्के इकडे. अरे काय लवकर. हे बघ तुझ्या बायकोला कोट्या कोट्या उलट्या आंबट खावंसं वाटते म्हणते. अरे जेव्हा तू माझ्या पोटात होतास ना मला पण सेम असंच वाटते. तू बी मा आंबट खाय का हो? नालाईक. देवकाच्या गालावर का खाय? जाम खाय का संतर? नाही रे. अरे का सांगू, जाऊ दे मी भसकेडी खात होती. भस्कन खात होतीस? जास्त अभ्यास वाटला का? मला भस्कन खात होती म्हणेस ना. हा कसा पोरगा असेल गे? बायची मायची आणि इज्जत नाही बोबोने. एक काम कर तुझ्या बायकोला दिवस आहेत मला वक्ती ठाव आहे. या वेळेस जरी तुझ्या बायकोला पुढे काही झालं नाही तर माझ्यासाठी बदमाश जायला भेटत नाही. एक काम कर हिच्या पोटामध्ये नेमकं काय आहे, हिचं बाळ चांगलं आहे की नाही, हिची प्रकृती कशी आहे कशी नाही हे हॉस्पिटलमध्ये जा, दवाखान्यात जा, चेकअप करून लवकर घराकडे ये. चल जा. म्हणजे इले ढोर दवाखान्यात नेऊ का? हे का कुत्री हो का? हे गाई म्हैस आहे का? चेकअप कुठे होईल? सुनबाई काय म्हणतात तुला तर माहित आहे ना माझा पोरगा कसा आहे. हो जाऊ द्या ना. जाऊ दे येळा कोणी शब्द बोलते काही असो. जा मा लवकर चेकअप करून घराकडे ये. हो आत्याबाई. जा. मी काय म्हणते यावेळेस नक्की तुमच्या आईची इच्छा पूर्ण होणार. झालीच पाहिजे रे बापा. नाही तर छेक आणि तुझ्या मालमा किती बदमाश बाई आहे. हो, बरोबर आहे. आमच्या गावची शांताबाई उघडीन म्हणतात माझ्या सासूबाईला. लुगडी नसते तरी उघडीनच म्हणते. चुप राहावं काही बोलता का, पण काही का असतो ना आज तर देवाची कृपाच झाली. चला दवाखान्यात चला लवकर, काहीतरी बोलत चालत जाऊ. पण एखादा भजन म्हण, भजन म्हण. चला चला चला. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा
माझ्यानी नंबर लागते का आपला? किती गर्दी आहे व बापरे, एवढे माणसं का हो बहिमा, ह्या माणसाले दिवस असतील का? चुप राहावा, काही बोलता का? अहो, कोणी आपल्या बहिणी सोबत आलं असेल, कोणी आपल्या सुनेसोबत आले असेल, कोणी आपल्या पत्नी सोबत आले असेल. एवढं नाही समजत का तुम्हाला? अहो द्या ना लवकर, राव डॉक्टर साहेब, अहो द्या, मस्त उलट्या वाटत लवकर बोलवा. तसे लोक करू साहेब. ए साहेब, आधी तुम्ही लवकर माय बायको उलटी करते. बहीण माय येनस बोला बे. ए कम्प्युटर इकडे ये. चला, सकाळपासून पेशंट आले वाटतं, कोणीतरी आवाज देऊन हे काय दिमाग आहे की नाही आहे काही? तुले नाही बोलवलं मुरदाळा. सुखदेव साहेब, मुर्दाडा एका वेळेस सुखदेव साहेब. हा? डॉक्टरला लवकर बोलवा. डॉक्टरले म्हणजे हे का होतं? तुम्ही जो का मग कोण होतं? साहेब, हा, मा बायकोले हे जाऊ दे. धोत्राले काऊन हात लावला तू ना? धोत्राले काऊन की मग चट्टी खाता आहे का नाही बा म्हणून? मारीन कल्पनात एक ना. अजी जाऊ द्या, काय माझा दिमाग आहे की नाही बे? माझा नवरा जास्त शिकला नाही. अजी लवकर ट्रीटमेंट करून घ्या, खूपच त्रास होत आहे मला. हो, शिकलो नाही काय मी, पिकलो पण. म्हणजे काऊन छातीत दुखत आहे का कोणाची? तुमची? हो, माय हे दुखते. हो, छाती. नाही, हा, मा बायकोले का झालं? चेकअप करायचा, तिच्या अंदर गर्भ आहे किंवा नाही बा म्हणून. म्हणजे तुला माहितच आहे का गर्भ आहे म्हणून? बापा, तर मीच काम धंदा करणारा माणूस. अरे हो, लेंबाड्यात मग दवाखान्यात आणलं काय साठी तर? काम धंदेवाल्या. म्हणजे आणि गर्भ आहे किंवा नाही तिच्या पोटामध्ये. किती दिवस झाले? 3.5 महिने झाले की मले. तुम्हाला काय मला झाले ना, नुसते बडबड करता. हा जी. हा, अबे तू अलग होय. समस्या सांगा म्हटलं. डॉक्टर साहेब, हा, अहो सकाळपासून नाही का खूपच उलटी वाटत आहे. बरं, उलट्या झाल्या, चक्कर आले आणि आंबट खायची इच्छा होत आहे माझी. ठीक आहे. हो. तुम्ही आतमध्ये व्हा, हो. बेड आहे तिथे. हो जी. वा. ए, इकडे ये, तपासून होईपर्यंत आवाज द्यायचा नाही. किती दिवस लागन? त्या माय बहिणी, बघा डोकं आहे ते नाही बे काही. तर तूच तर म्हणलास ना. अच्छा, एक काम कर, हा, कवाड उघडं ठेव, मी रंगू पाहतो. असं. नाही तर तुमच्या डॉक्टरचं काम बाबू काय भरोसा नाही. मला तू कवाड लावून देता. तू एक काम कर, आपल्या घरी घेऊन जा, घरी चेक कर. तू दवाखान्यात आणलं काय बे तुला बघ. कुठं ना बरं बाबा, तुले वाटतं आवाज द्यायचा मी आता सांगतो. हा, तू साऱ्या दिवस हा, बघ. तिकडे बाहेर होय. म्हणलं तुला आवाज द्यायचा नाही. मला तिकडून त्याला धकावून. नाही ना, पोरगा इथं आहे का? कुठं? इथं डॉक्टर कोण आहे? नाही ना, डॉक्टर नाही. डॉक्टर कोण आहे एवढं सांग मला. पोरगा इकडे आहे. हा, आणि तू इथं का करतेस? कधी दवाखान्यात गेला होता? नाही, हे म्हणजे पहिली वेळ आहे मिळाली. म्हणून तो असं राहिला ते म्हणजे झेंडू इथं बाम आला भाई. झालं साहेब. काऊन पाटीकर सरकलं का? अबे तुला नाही समजत ह्या गोष्टी बाकीच्या. तुला जे म्हणलं होतं गर्भ वगैरे काही नाही. अरे बाबा, काहीच नाही. अरे बाबा, काय तर मग? तिच्या पोटामध्ये मासाचा गोळा तयार झाला. म्हणजे गर्भाचा नव्हे? नाही, मासाचा गोळा तयार झाला. त्या मायाला नेऊन जो ऐकून घे ना. मग काय झालं? तू यात मदर होईल का? नाही नाही, सांगा मग हा. मासाचा गोळा तयार झाला. मासाचा गोळा तयार झाल्यामुळे ऍसिडिटी झाली. गॅसिलिटी अबे ऍसिडिटी मध्ये गॅसेसची बिमारी झाली. म्हणजे बाडिया. गॅसेस म्हणजे का आधी? तुला समजत नाही गॅसेस मध्ये काय होते म्हणून? समजलो. हा. सू हे होय ना, अबे, हे मागून निघते. हो देतोय. मी काय म्हणतो, पेशंट खूप आहे, मी औषधी लिहून देतो. मेडिकल मधून औषध घेऊन ये. आपल्या घरी जा, पुन्हा यायचं नाही. नाही. अहो डॉक्टर साहेब काय म्हणाले? म्हणाले अंदर काही नाही, मासाचा गोळा म्हणाले. म्हणजे मी आई नाही होणार आहे? तू या बहिमा आपल्या घरची गाय चंदन पण त्या पत्र नाही राहणार. तुमची आई माझा जीव घेऊन घरी गेली का?
बाई माझं, चल. मा, ए मा, काय झालं रे? मा, हळूहळू नेलो धाव आणलो. हो का? हो, नाही का तिच्या पोटामध्ये बाळ आहे, तिने धाव आणलास. धाव नेलो तर बाळच नाही का मग का आपल्या उरावर सोडून तिथे बाळ नाही आहे नाही. म्हणजे मा, पोटामध्ये का नाही माथाचा गोळा आहे. कोणाचं? तुझ्या? हो हो म्हणते. नाही ना मा नाही हा तिच्या. चल काय सांगतोस? डॉक्टर म्हणे का म्हणे? माथाचा गोळा आहे म्हणे मा. आणि तिला का नाही गॅस झाली म्हणे. तुला समजते का गॅस? नाही. सू. आता सू म्हणजे काय होते? थोडी सू लागली? हट. हा. सू नाही लागली. हा. इकून मागून होते ते सू. ए, चल बाजूला हो येंग्या. हा सुन बाई, काय झालं बा? आत्याबाई, हा अहो यावेळी पण तुमच्या मनाची इच्छा पूर्ण नाही झाली. म्हणजे मी गर्भवती नाही आहे आत्याबाई. तुला आपल्या घरात काम होता यासाठी काय आज तरी म्हणजे माझ्या घरामध्ये पाणी हालाय पण तू माझ्या कामाच नाही. चल यासाठी तुला आपल्या घरात ठेवू का काय? नालाय का तुझ्या बायकोले मारवले तुला पाहून नाही झाला आपल्या मायला मारवलेलास. थांब पाडू चप्पल तुला बाई हो नवऱ्याने शिकवून ठेवली सांगत ठेवली. आत्याबाई, मला खरं बाई नको. अच्छा तुझ्या पाला का? तुझ्या पाला को ठाकराने तुझ्या पाहिले. कुत्रे मग घरात नको राहू. चल देवा परमेश्वरा, ज्या लोकांना मी आपलं मानलं होतं त्या लोकांनी माझ्यापासून माझा हात सोडला. कोणाकडे जाऊ ना मला बाहेरचं कोणी. सासरच्यांनी मला आपलं मानलं होतं पण एका मुलासाठी त्यांनी पण माझा साथ सोडला. चला शेतामध्ये गेलो गव्हाले पाणी चालू करायचं होतं. पाणी देऊन झालं, लाईन नाही गेली. 6 वाजून राहिले. बापा घराकडे जातो म्हटलं माशी अंधार झाला आणि रस्त्यामध्ये कोण बसली आहे? कोण माय माऊली होय? चोर होय का दैतीन होय का भूतीन होय? जवळ जाऊन पाहतो, हिम्मत करतो. अरे नाही, हे तर पोरगी आपल्याच गावची दिसते. बिचारी रडून राहिली. का झालं असेल? चला बाई, काऊन बाई इथं काऊन आलीस तू? तुझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा का बरं? दादा, मला मुलं बाळ नाही झाले म्हणून माझ्या सासूनी माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलं. अच्छा, मुलं बाळ झाले नाही म्हणून नवऱ्याने सासूने घराबाहेर काढलं, मारहाण केलं. अरे 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 अरे. आणि आता तू इथे कशासाठी आली? तू आपलं जीव द्यायला आली. दादा, जीव द्यायला आली? मला सांग, जीव देऊन काय मिळालं असतं ग? आणि काय मेसेज मिळालं असतं या जगाले? तू चल माझ्यासोबत, चल माझ्यासोबत. तू उघडील बाईची सून आहे ना? हो माझ्यासोबत चल, हिम्मत कर, मी तुला न्याय मिळवून देतो. हो दादा. ठीक आहे? जगी जीवनाचे सार घ्यावे जागी सत्वर.
हेच घर आहे ना बाई? हेच बिल्डिंग आहे दादा. अरे बापरे. अरे बापा, हे तर दिसतं पुरं तापूनच आहे. का होते ना काय नाही, पण प्रयत्न करतो, हिम्मत करून पाहतो, आवाज देतो. अरे कोण आहेत घरी? मा हा कोण चिलम तोंड्या? कोण आहे तुम्ही? मी हा कोण जनावर दिसतो का माणूस दिसतो का? मला शिंग फुटले. कामचा हेकड बोलतोस का? हे काय बोलतोस म्हणजे? तू कशी बोलून राहिलीस? म्हणजे 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 का बोलली? का बोलली म्हणजे? मला एक गोष्ट विचारायची. हे कोण आहे तुमची? हे अ, ओके मा हिने ओळखता का? हे पांढर पायी काय नाही माझ्या घरात. अरे काय झालं माझ्या घरात? तुझी बायको बायको हा? तिने तर खेचली होती ना आपण. हो गे कोणता हमला नाही दिला? चांगली काय वर नको करू, वर. काय पागल बिगल आहे का हा? हा? काय मानसिकता होऊन बसली आहे? हा? तिचा अपराध काय? तिला का बरं घराच्या बाहेर काढलं? या कुत्रीच्या पोटी या काय पोरगाला झाला. असं? 10 वर्ष आपल्या घरात दंडवतात. आता होईल आता होईल आता होईल करत करत 10 वर्ष निघले. असं हिला काय हेच करत बसो? म्हणजे हिला मुलं मला झाले नाही म्हणून हिला घराच्या बाहेर काढलं. हो. मला सांगा, तुम्हाला मुलगी आहे का? हो. लग्न झालं तिचं? हो. किती दिवस झाले? साध्य पराली की एका जणा सांगा. घरातली इज्जत बटर मात्र कुत्रे. मला सांगा, लग्न झालं, तिला मुलं बाळ आहेत? हो. हा आहेत. हो. मला सांगा, तिला जर तुमच्या मुलीला जर मुलं बाळ झाले नसते हा. आणि तिच्या सासरच्या लोकांनी तिला जर मारहाण केलं असतं, घराच्या बाहेर जर काढलं असतं, तिच्यावर जर हाची वेळ आली असती, हा. तर तुमच्या मनाने काय वाटलं असतं? मा अशी हात टाकून फलकवली असती. पाहिले आपली तर मापली लोकांची दीड पाहिली. मा हा. मुलगा मुलगी पाहिजे, मुलगा पाहिजे, तिचा काय गुण आहे? तुम्हाला मुलगा पाहिजे होता, जेव्हा पोरगी पाहायला गेलं पहिल्या पोरीला चेक करायला पाहिजे होतं हा, की या मुलीला मुलगा होईल किंवा नाही होईल. समजलं का रे? तुम्हाला माहित आहे कशासाठी पाहिजे पोरं? मेल्यावर केस द्यायसाठी. हा, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुलेले आयुष्यभर मुलं बाळ झाले नाही. आम्ही काही लग्नाच्या वेळेस चेक कसे करून काही का टाकून पाहून टाकून नाही वे गंथाड्या. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना आयुष्यभर मुलं बाळ झाले नाही. काशी नावाची महिला महात्मा फुलेच्या काळामध्ये सती जाण्याची पद्धत होती. समजलं? पण तिचा नवरा आराम पावला. लोक तिच्याकडे तिरस्काराच्या भावनेने पाहत होते. काही लोकांनी तिचा बलात्कार केला. तिचा बलात्कार केला. ते 3 महिन्याची गरोदर महिला म्हणे काय करू रे म्हणे इथे जगून, या व्यवस्थेमध्ये जगून काय करू मी? आणि म्हणून मुठा नावाच्या नदीवर दोन्ही थड्याने वाहत होती आणि आता तिथे उडी मारला. माझे महात्मा ज्योतिबा फुले आले, हात पकडला. ती अक्षरशः रडायला बसली. म्हणे काय झालं? म्हणे अशी अशी गोष्ट झाली, माझा कोणी स्वीकार करत नाही. काय करू म्हणे, मला राहून काही उपयोग नाही म्हणे. मी तोंड दाखवायच्या लायकीची नाही म्हणे. तेव्हा महात्मा फुले म्हणतात, अगं हे माझी माय, माझी मावशी, माझी काकू, माझी बहीण, मरून तुला काय मिळेल ग? तू चल माझ्यासोबत. आपल्या घरी महात्मा फुलेने नेलं. सावित्रीबाईनं तिचा मान सन्मान केला. तिची डिलिव्हरी आपल्या घरामध्ये केली. त्या बाळाचं नामकरण केलं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. समजलं? त्याला डॉक्टर बनवलं. संत गाडगे बाबा कीर्तन करत होते. गोविंद नावाचा मुलगा मरण पावला. फोन आला तर संत गाडगे बाबा म्हणतात, असे जन्मा येतं कोट्यानं कोट्यानं काय लढू म्हणे एका लेकरासाठी. विचारधारा माणसाची चांगली पाहिजे. आपल्या पोराच्या शेंबूड तर कोणी बाई पुसते, पण दुसऱ्याच्या पोराचे अश्रू पुसते आणि त्याच्यामध्ये म्हणे माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसते. गरीबाच्या परिस्थितीत तर कोणी हसते, पण जो दुसऱ्याच्या दुःखाला आपलं समजून बसते आणि त्याच्यामध्ये म्हणे माझा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसते. पोरगा पाहिजे, लाता मारून राहिले लाता. पिठावरचा दिवा. अरे अरे अरे, केसच काऊन देता? हात काऊन नाही देत? बाप मेल्यावर पाय काऊन नाही देत? डोळे काऊन नाही देत? यायला मालूम आहे ना, केस दिले तर माली उठला आणि केस फुटला. विचारधारा तुम्ही चांगली ठेवा. समजलं की नाही? आणि म्हणून जर काय एखादा संकटात असला, सोडून जाणे त्याला मानव धर्म कसला. सोडून जाणे त्याला मानव धर्म कसला.
वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेले शहीद सन्माननीय सूरजजी नवघरे येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद. तर काय म्हणतोय मॅडमजी, आज या माऊलीवर कंडिशन आहे. आज मला हिला जो रोग आहे, उद्या तुमच्या परिवारातल्या एखाद्या महिलेला जर झाला, एखाद्या मुलीला झाला, तिच्यावर जर हे वेळ आले तर काय होईल? तुमच्या भावना नाही दुखत काय? तिचा काय गुन्हा आहे? आणि म्हणून शेवटच्या कळव्यामध्ये काय म्हणतोय का, अरे आजार कुणाला का सांगून होतो, आज या अरे आज येईला झाला उद्या तुम्हाशी होतो, जया दुःखेसे तो जाणे वेदना, नामा करा करे आले जवळ गुन्हा, आणि सूर संसाराचा तो पुन्हा वसला, सूर संसाराचा तो पुन्हा वसला, सोडून दान त्याला मानो धरून बसला, सोडून दान त्याला मानो. घंटा मुक्तीचे साहेब. ए घंटा नको म्हणू, घंटा मुक्ती म्हण. हो तसाच शिकली ना म्हणजे मी. हो मला माफ करून टाकायची. काही हरकत नाही. हा, प्रत्येक माणसाच्या हाताने चूक होत असते, पण झालेली चूक पुन्हा होणार नाही. हा, अशी दक्षता घेणे. काकाजी हा, नमस्कार. पाय लागू द्या ना. नाही 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 का, मी काय देवधर्म नो माय पाय लागून काही मिळणार नाही. नाही ना, आमचे वाले उंगून दिल्या हा, डोळे. असं असं उंगून दिल्या. हो. मी म्हणलं काय कुत्रीचा पिला गेला होस का तू, उंगवून दिल्या? नाही जी, पाय लागू द्या याला मला. लागा ना लवकर. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.